नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 10 मधील ओवी 180 ते 190 सहवासात आपण जाऊया. अर्जुनाने भगवंतापाशी प्रांजळपणे कबूल केलं. अर्जुन भगवंताला म्हणतो, भगवंता, तुझ्या स्वरूपाला आम्ही कसं काय जाणणार? तुझं स्वरूप जर कोण जाणू शकत असेल तर तो फक्त तूच. तुझं स्वरूप आणि तुझं ज्ञान फक्त तुलाच समजू शकतं. आम्ही ते कसं जाणणार? पुढे अर्जुन म्हणतो, जी आपण पया ते तूची जाणसी, आणि कांते सांगा वयाही समर्थ होसी, तरी आता एक वेळ घाम पुसी, आरतीची निडळींचा. इथे अर्जुन एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो. तो म्हणतो, आपण पया ते तूची जाणसी. भगवंता, तूच तुला जाणतोस, आणि एवढंच नाही तर तुला कसं जाणायचं आणि तू कोण हे दुसऱ्याला सांगण्याचं सुद्धा सामर्थ्य, कौशल्य तुझ्याकडेच आहे. ह्याचा अर्थ असा की भगवंतच तो कसा आहे, अर्थात भगवंताचं स्वरूप हे फक्त भगवंतच सांगू शकतो. माऊली हो, आपल्याला आपल्या स्वरूपाबद्दल जर कोणी विचारलं, आपली ओळख विचारली, तर आपण जेमतेम आपलं नाव, गाव, आपलं शिक्षण, व्यवसाय आणि काही वस्तूंच्या, गोष्टींच्या आधाराने आपण आपली ओळख करून द्यायचा प्रयत्न करू. पण खऱ्या अर्थाने ती योग्य आणि सत्य ओळख नाही. ती कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचा आधार घेऊन आपण स्वतःची ओळख करून द्यायचा केलेला प्रयत्न. पण भगवंत एक मात्र असा आहे की जो आपल्या स्वरूपाची ओळख दुसऱ्याला करून देऊ शकतो. आणि हीच इच्छा, हीच आर्तता अर्जुनाला निर्माण झाली आहे की भगवंताच्या मुखातून हे ऐकावं की भगवंताची ओळख कशी करून घेता येईल, कुठल्या रूपातनं करून घेता येईल. आणि त्याच्या त्या इच्छेला अत्यंत उत्सुकता आणि घाई लागलेली आहे. आणि म्हणूनच ज्ञानोबारायांनी इथं जणू एक उपमा दिली आहे. ते म्हणतात, तरी आता एक वेळ घाम पुसी, आरतीची निडळींचा. जणू काही अर्जुनाच्या इच्छेच्या कपाळावरती घाम आलाय. तो घाम पुसून टाकू दे असं अर्जुन म्हणतोय. म्हणजेच माझी इच्छा तू पूर्ण करून टाक असं अर्जुनाला म्हणायचंय. पुढे अर्जुन म्हणतो, हे ऐकिले की भूत भावना, भव गज पंचानना, सकळ देव देवतार्चना, जगन्नायका. हे जगन्नायका, हे भगवंता, मी असं ऐकलंय की भूत भावना, भूतांच्या म्हणजेच जीव प्राणी मात्रांच्या अंतःकरणातनं जो भाव प्रगट होतो तो तूच आहेस. त्याचबरोबर भव गज पंचानना. काय सुंदर उपमा दिली आहे ज्ञानोबारायांनी. ते म्हणतात, भगवंत कसा, अर्थात हा अर्जुनाच्या अंतःकरणातला भाव प्रगट करतायत. तर भगवंत भव गज पंचानना. भव म्हणजे हा संसार, हा प्रपंच, ह्या प्रपंचरूपी हत्तीचा सर्वनाश करणार आहे. अर्थात अज्ञान रूपी अंधकार नाहीसा करणार आहे. आणि सकळ देव देवतार्चना, सगळ्या देव देवतांनी ज्याची अर्चना करावी, अर्थात सगळे देव देवता ज्याची पूजा करतात, असा जगन्नायक हा भगवंत आहे. जरी थोरी तुझी पाहत आहो, तरी पासी उभे ठाका वयाही योग्य नोहो, या शोच्यता जरी विनवू बिहो, तरी आन उपायो नाही. भगवंतांच्याच मुखातनं सूर्यकिरणांसारखी वाक्य
जी अर्जुनाने ऐकली त्यामुळे भगवंतांच्या स्वरूपाची त्याला प्रचिती आली. आणि त्यामुळेच तो म्हणतोय की हे भगवंता, आम्ही तुझी सगळी थोरवी बघत आहोत. तुझ्या स्वरूपाबद्दलचा अनुभव मी घेत आहे. आणि हे बघितल्यानंतर तुझ्या बरोबर तुझ्या पाशी उभं राहण्याची सुद्धा आमची योग्यता नाही. परंतु ह्याच्याबद्दल मी खंत वाटून घेतली तरी आम्हाला दुसरा उपाय नाही. आम्हाला तुलाच विनंती करणं भाग आहे. त्यामुळे ही खंत वाटून आम्हाला घाबरायचं कारण नाही, खंत वाटून खजील व्हायचं कारण नाही. आमची योग्यता नाही, पण भगवंता आम्ही दुसरीकडं कुठं जाणार? तरी आन उपायो नाही. भरले सरिता समुद्र चहूकडे, परिते बापियासी कोरडे. का जे मेघवनी थेंबुटा पडे, तै पाणी की तया. अहो, त्या चातक पक्षाच्या बद्दल काय सांगावं? तो बापुडा, सगळीकडे नद्या समुद्र पाण्याने तुडुंब भरलेले आहेत, परंतु तो मात्र मेघातून जो पहिला एक थेंब पडतो त्याच थेंबाची तो वाट बघतो. तोच थेंब तो पितो आणि स्वतःची तृप्तता अनुभवतो. अर्जुनाला म्हणायचंय, भगवंता आमचंही तसंच आहे. अहो, ज्ञान सगळीकडे आहे, सगळीकडे पसरलंय, अनेक मार्गांनी ते मिळेल, परंतु जेव्हा श्री गुरूंच्या मुखातून ऐकायला मिळतं, भगवंताच्या मुखातून ऐकायला मिळतं, संतांच्या मुखातून ऐकायला मिळतं, त्याची तृप्तता काही वेगळीच आहे. तैसे श्री गुरु सर्वत्र आथी, परी कृष्णा आम्हा तूची गती. हे असो मज प्रती विभूती सांगे. इथे अर्जुन म्हणतोय, श्री गुरु सर्वत्र आहेत. अर्थात श्री गुरु म्हणजे आत्मज्ञानी, ज्ञान देणारे, ते सर्वत्र आहेत. परी कृष्णा आम्हा तूची गती. परंतु आम्हासाठी तो श्री गुरु हे श्रीकृष्णा तूच आहेस. आम्हाला दुसरी गतीच नाही, आम्ही तुझ्या पाशीच येणार. माऊली हो, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. गुरु रूपाने अनेक जण अवतीभोवती असतील, परंतु श्री गुरु तेच जे आत्मज्ञानाचा मार्ग दाखवतील, आत्मा रामाचा अनुभव दाखवतील. अर्थात आत्मा रामाचा अनुभव कसा घ्यावा ही वाट दाखवतील. म्हणून अर्जुन म्हणतो, श्रीकृष्णा आमचा श्री गुरु तूच. हे असो मज प्रती विभूती सांगे. तेव्हा आता तू मला आपल्या विभूती सांग. जी तुझी या विभूती आघविया, परी व्यापिती या शक्ती दिव्या. जी तुझी या विभूती आघविया, परी व्यापिती या शक्ती दिव्या. जिया तिया आपुलिया दावाविया आपण मच. हे भगवंता, तुझ्या विभूती कशा आहेत? तर तुझ्या विभूती दिव्य शक्तींनी सर्वत्र व्यापलेल्या आहेत. त्या तुझ्या विभूतींचं आता तुम्हाला दर्शन करून दे, अर्थात ज्ञान करून दे. ही अर्जुनाची विनंती आहे. जीही विभूती ययान समजता, लोकांते व्यापुनी आहासी अनंता. तिया प्रधाना नामांकिता प्रगटा करी. इथे ज्ञानोबाराय अनंता शब्द वापरतायत. भगवंताच्या विभूती किती? अहो, सर्वत्र भगवंतच आहे. कुठकुठल्या विभूतींचं वर्णन करावं, कुठकुठल्या विभूतींचं दर्शन घ्यावं. अर्जुन म्हणतोय, अशा प्रकारे विभूतींनी तर तू त्रैलोक्य व्यापलेलंस. समस्ता लोकांते व्यापुनी आहासी अनंता. परंतु अर्जुन म्हणतोय, त्यातल्या ज्या प्रधान आहेत, नामांकित आहेत, ज्याचं गुणवर्णन सदैव गायलं जातं म्हणून नामांकित,
या प्रधाना नामांकिता प्रगटा करी. त्या तू मला प्रगट करून दाखव, अर्थात त्या जरा मला विस्ताराने सांग. माऊली हो, जणू काही असं वाटतं एखादा कसलेला कलाकार असावा. शेकडो भूमिका त्यांनी केल्या असतील, परंतु त्याला विचारावं की आमच्या लक्षात राहिलेल्या आणि ज्यांनी प्रभाव टाकलेला आहे अशा तुझ्या कुठल्या भूमिका. तर तो कलाकार ज्याप्रमाणे काही मोजक्या प्रधान त्याच्या भूमिकांचं वर्णन करेल, जणू काही अर्जुन भगवंताला तसंच म्हणतोय की सर्वत्र अनेक विभूतींनी तूच व्यापलेला आहेस, परंतु त्यातल्या नामांकित आणि प्रधान अशा प्रगट कर. आणि हे कशासाठी? तर जी कैसे मिया तू ते जाणावे, काय जाणवनी सदा चिंतावे, जरी तूची म्हणो आघवे तरी चिंतनची न घडे. अर्जुन म्हणतोय हे कशासाठी? तर नाहीतर मी तुला कसं जाणू शकणार. कैसे मिया तू ते जाणावे, काय जाणवनी सदा चिंतावे, आणि कुठल्या गोष्टीचं स्मरण करून तुझं चिंतन करावं हे मला समजून घ्यायचंय. जरी तूची म्हणू आघवे, जर सगळं तूच आहे असं म्हणायचं झालं तर मग आमच्याकडनं चिंतनच नाही घडणार. आम्ही कशाचं चिंतन करायचं? किती साधं मन मोकळेपणाने अर्जुनाने भगवंताला विचारलंय. म्हणून मागा भाव जैसे, आपुले सांगितले तुवा उद्देशे, आता विस्तारोनी तैसे एक वेळ बोले. हे भगवंता, मागे मार्गदर्शन करताना तुम्ही तुमचे काही प्रमुख भाव सांगितलेत. मला तुम्ही दाखवलं, प्रचितीला आणून दिलं की काही भाव माझ्यापासनं साधकांना दूर नेतात, तर काही भाव मलाच येऊन मिळायला त्यांना मदत करतात. ह्या उद्देशाने तू मला सांगितलेस तेच आता परत एकदा विस्ताराने परत सांग. अर्थात हे भाव कुठल्या विभूतींच्या रूपाने प्रगट होत आहेत. आता विस्तारोनी तैसे एक वेळ बोले, एक वेळ परत एकदा सांग. जया जया भावाची या ठाई, तू ते चिंतिता मज सायास नाही, तो विवळ करुनी देई योग आपुला. काय महत्वाची गोष्ट अर्जुन मागतोय. माऊली हो, लक्षात घेण्यासारखं आहे. अर्जुन काय म्हणतोय? ज्याचं चिंतन करताना मला कुठलेही कष्ट पडणार नाही. आज आपण नामस्मरणाला बसलो, भगवंताचं रूप, भगवंताचं नाम चिंतन करायला बसलो, अहो पटकन डोळ्यासमोर अंतःकरणात प्रगट होईल असं नाही. म्हणून इथं अर्जुन काय म्हणतोय? तू ते चिंतिता मज सायास नाही. अगोदरच तो भगवंताला सांगतोय की तुझं चिंतन करताना ज्या ठिकाणी मला सायास कष्ट पडणार नाहीत, असेच भाव कुठल्या रूपाने प्रगट होतात, कुठे प्रगट होतात? तो विवळ करुनी देई योग आपुला. तो जो आपला योग आहे, अर्थात भगवंताचं योग सामर्थ्य आहे, ते तू मला विवळ करून म्हणजे स्पष्ट करून सांग. आणि पुसलिया जिया विभूती, त्याही बोलाविया भूतपथी, हेथ म्हणसी जरी पुढती काय सांगो. अर्जुन किती सुंदरपणे आपल्या मनातली गोष्ट सांगतो बघा. तो म्हणतो, हे भगवंता, पुसलिया जिया विभूती, मी तुला ज्या विभूतींबद्दल विचारतोय, अर्थात तू त्या मला स्पष्ट करून सांग अशी विनंती करतोय. त्याही बोलाविया भूतपती, त्या सुद्धा म्हणजे थोडक्यात हातचं काही ठेवू नकोस, सगळं मला सांग. भूतपती, भूतपती म्हणून भगवंताचा गौरव या ठिकाणी केलाय. आणि पुढे अर्जुन लगेच म्हणतो, एथ म्हणसी जरी पुढती काय सांगो कदाचित. एथ म्हणसी जरी म्हणजे एखाद वेळेस तू असं म्हणशील, अर्थात मनातल्या मनात, पुढती काय सांगो, मी आता अर्जुनाला काय सांगू, परत परत किती सांगू, असं तुझ्या मनात येईल. पण
भगवंता, असं मनात येऊ देऊ नको, मला तुझ्या विभूती सांग, असंच अर्जुनाला म्हणायचंय. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.